शिर्डीत निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचू लागली आहे, पण या रणांगणात सर्वाधिक वेगाने, सर्वाधिक जोशात आणि सर्वाधिक ताकदीने पुढे जाताना दिसत आहे तो म्हणजे महायुतीतील भाजपाचा एकनिष्ठ आणि निष्ठावंत चेहरा योगेश गोंदकर. प्रभागात आज दिवसभर अक्षरशः गोंदकरांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. यंदा महायुतीकडून गोंदकरांना मोठा पाठिंबा मिळतोय हे स्पष्ट दिसत होतं. प्रचाराचा आजचा दिवस वादळ शब्दही लहान पडेल. वस्ती ते वाडी, चौक ते गल्ली, प्रत्येक ठिकाणी लोकांची झुंबड. महिलांनी देऊ केलेले आशीर्वाद, युवकांची घोषणाबाजी आणि ज्येष्ठ नागरिकांचे थेट पाठबळ. प्रतिस्पर्धी उमेदवार गेल्या काही दिवसांत दिसतही नसताना गोंदकर मात्र जमिनीवर अक्षरशः पाय घट्ट रोवून. कितीही आरोप झाले तरी काम करणारा चेहरा एकच, योगेश गोंदकर, अशी चर्चा. घराघरात जाऊन घेतलेला मतदारांचा थेट आढावा. लोकांच्या समस्या ऐकून त्यांचा ठोस तोडगा देण्याची जबाबदारी गोंदकरांनी स्वीकारलेली. प्रभागाचा भावना काय? काम करणारा हवा, लोकांमध्ये मिसळणारा हवा, दाखवून देणारा हवा, ही 3 वाक्य आज प्रभागात सर्वाधिक ऐकू आली. आणि या तिन्ही निकषांवर बसत असलेलं नाव म्हणजे योगेश गोंदकर. प्रतिस्पर्धेमध्ये निर्माण झाला ताण. गोंदकरांच्या प्रचाराची वाढती गती पाहून विरोधकांच्या शिबिरात अस्वस्थता पसरल्याची चर्चा गल्लीबोळांत सुरू. अचानक बदल झालेल्या राजकीय समीकरणांमुळे अनेकांनी आपली दिशा गोंदकरांकडे वळवली आहे, असा आवाजही स्पष्ट ऐकू येतोय. योगेश गोंदकर यांचे स्पष्ट विधान: मला फक्त निवडणूक नको, मला मतदारांचा विश्वास हवा, आणि त्या विश्वासाची परतफेड कामगिरीनेच करणार आहे. म्हणून कमळ ह्या निशाणीवर बटन दाबून योगेश भाऊला प्रचंड मतांनी विजयी करावे. नमस्कार, मी योगेश बबन गोंदकर, प्रभाग क्रमांक 7B चा उमेदवार. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व खासदार सुजयदादा विखे पाटील व शिर्डीतील भारतीय जनता पार्टी महायुतीचे सर्व ज्येष्ठ नेते यांनी मला प्रभाग क्रमांक 7B मध्ये उमेदवारी करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आज प्रभाग क्रमांक 7 ची महायुतीची प्रचार फेरी नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयश्रीताई विष्णू थोरात यांच्यासोबत व शिवसेनेच्या उमेदवार अनिताताई विजय जगताप यांच्यासोबत आम्ही आज प्रभागामध्ये फिरतोय. नागरिकांचा अतिशय चांगला उत्साह आहे, युवकांचा चांगला सहभाग आहे आणि नागरिकांचं एक म्हणणं आहे का अतिशय सर्वसामान्य घरातील उमेदवारांना संधी दिल्यामुळे लोकांमध्ये मोठा उत्साह आहे. मी शिर्डी शहरातील सर्व नागरिकांना एकच आवाहन करतो का हे मतदान विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांनी जो विश्वासाने या शिर्डी शहरामध्ये जो विकास केला, महिला सुरक्षित केल्या, महिला सक्षम केल्या, या मुद्द्यावर आपण मतदानाला जाताना विचार करावा आणि कसलीही मनात भीती न बाळगता भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सर्व उमेदवाराला कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ या चिन्हावर समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावा. प्रथम नमस्कार. जय श्री विष्णू थोरात, मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील, शालीनताई तसेच सुजय दादा यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नेते आमचे शिर्डीकर आणि वार्ड क्रमांक 7 मध्ये आम्हाला खूप प्रतिसाद भेटतोय. प्रत्येक घरी जाऊन आम्हाला सगळेजण ओळखत आहे. त्यांना सगळ्यांना खूप आनंद झालाय का तुम्ही आमच्या सर्वसामान्य घरातल्या महिला आहे, आम्ही तुमच्यापर्यंत कधी पण येऊन तुमचे कामं करू शकतो, कामं करणारे हे महिला म्हणताय. मतदार बंधू भगिनींना एकच विनंती करते की आमच्या पूर्ण प्रभाग 11 प्रभाग आहे, तर तिथे कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ आम्हाला सर्वांना तुम्ही निवडून द्यावे ही त्या सर्वांना विनंती करते.